नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील 28 मे 2026 रोजीचा दुपारनंतरचा हवामानाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त हवामानाबद्दल माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की हवामान खात्याने या ठिकाणी बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पूर्व मान्सून परिस्थिती आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे। पूर्व मान्सून परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी आपल्याला हवामान बदलाची संकेत हवामान खात्याने दिलेले आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, रडारवरती तुम्ही बघू शकत असाल की मुंबई किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आज दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। या ठिकाणी तुम्ही रडारवरती बघू शकत असाल वसई विरार, मुंबई, माथेरान, अलिबाग, लोणावळा, पनवेल, ठाणे, कर्जत, पेन, नागोठाणे, मुरुड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण दक्षिणेकडे वळलो की या ठिकाणी आपण महाड, महाबळेश्वर, दापोली, खेड, दाभोळ, चिपळूण या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह पूर्व मान्सून परिस्थितीचा जो पाऊस आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं रत्नागिरी, राजापूर, देवगड, कंकावली, मालवण या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण आलो उत्तरेकडे, या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल खानदेशमधला जो प्रदेश आहे, नंदुरबार झालं, साक्री, धुळे, मालेगाव, मनमाड, नाशिक, पेठ, घोटी, जव्हार, अकोले, जुन्नर, चाकण, पुणे या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल सातारा झाला, वडूज, बारामती, इंदापूर, दौंड, अहिल्यानगर, जामखेड, पंढरपूर, सांगोले, सांगली, कोल्हापूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। कोल्हापूर, निप्पाणी, अठ्ठाणी, वैजापूर, इंदी, सोलापूर, करमाळा, सोलापूर, माहोल, अक्कलकोट, इंदी, मंगळवेढा, तुळजापूर, धाराशिव, वैराग, लोहारा या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं बार्शी झालं, वैराग, लोणीघाट, कळंब, बीड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे। अहिल्यानगरचा जो भाग आहे मित्रांनो, अहिल्यानगर, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सिल्लोड, भोकरदन, पैठण, कन्नड, चाळीसगाव या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण खानदेशमधला जो प्रदेश आहे, शिरपूर झाला, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, मलकापूर, बऱ्हाणपूर, खरगोण या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे। या ठिकाणच्या प्रदेशामध्ये हवामान खात्याने या ठिकाणी रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर केलेला आहे। या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे शेवगाव, बोदवड, चिखली, खामगाव, मेहकर, अकोला, अकोट, वाशिम या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे परतूर, जालना, जिंतूर, परभणी, नांदेड, हिंगोली या ठिकाणच्या अहमदपूर, लातूर या ठिकाणच्या, धाराशिव या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कारंजा, लाड, अमरावती, अचलपूर, परतवाडा, मोर्शी, वरुड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आलेलं आपण पचमढी झालं, कुंभरी,
त्यानंतर नागपूरचा जो प्रदेश आहे मित्रांनो, नागपूरमध्ये जो नागपूर लगतच्या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे. कारण की नागपूरच्या भागामध्ये पूर्व विदर्भामध्ये या ठिकाणी हवामानाची जी स्थिती आहे ती हवामान खात्याने जाहीर केलेली आहे की या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सध्या तरी अवकाळी पावसाची स्थिती नाही आहे, पण ढगाळ वातावरण या प्रदेशामध्ये असणार आहे मित्रांनो. वादळी वारे सुद्धा या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. ही होती मित्रांनो 28 मे 2026 रोजीची दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज. या ठिकाणी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.